महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजपासून खूप मोठा बदल। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा व्हिडिओ, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। खूप मोठा बदल शासनाने केलेला आहे। महत्त्वाचा हा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। जर इथून पुढे हप्ते पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राइब करायचं आहे। सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओला लाईक करायचं देखील आहे। पहा, लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसह तुम्हाला सरकारी योजनांची सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल। तर सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा निर्णय। महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतला नेमका कोणता निर्णय, हा तुम्हाला पडलेला प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। आज आहे 5 फेब्रुवारी। 5 फेब्रुवारीला झाला आहे मोठा बदल। सरकारच्या माध्यमातून योजनेसंदर्भात घेतला आहे खूप मोठा निर्णय। लाडक्या बहिणींच्या हप्त्यांसंदर्भातला हा निर्णय आहे। आतापर्यंत किती हप्ते आले कमेंटमध्ये पटापट कमेंट करायचे आहेत। कुणाला किती हप्ते आले आहेत हे समजायला पाहिजे। सरकारपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या ठिकाणी पहा, तुम्हाला हप्ता आला आहे की नाही हे देखील सांगणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत 7चे 7 हप्ते कुणाकुणाला आलेले आहेत पटकन सांगायचं आहे। त्याचबरोबर 8वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात देखील खुशखबर आहे। पहा, फेब्रुवारीचा 8वा हप्ता 1,500 की 2100 रुपये। बहिणींना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा, तर हा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। तर पहा, फेब्रुवारीचा हप्ता देखील आता वाटप करण्यात येत आहे सरकारकडून। हा हप्ता 2100 रुपये का 1,500 या संदर्भातही माहिती आहे। पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ। पण त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय, हा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि निर्णयावर अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। निर्णय लागू करण्यात आला, त्याचबरोबर निर्णयासंदर्भात अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ताही वाटप होत आहे। अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। पिवळे रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असो, तुम्हाला आता कोणतंही रेशन कार्ड असलं तरी हा निर्णय लागू झालेला आहे। आणि हा निर्णय नेमका कोणता असणार आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कधी, डिसेंबरचे आले, जानेवारीचे आले, आता फेब्रुवारीचा हप्ताही जमा होत आहे। तर ही सगळी माहिती पहा। त्या अगोदर आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5 फेब्रुवारीला घेण्यात आलेला मोठा निर्णय। नेमका कोणता हा निर्णय, तुम्हाला पडलाय प्रश्न, मला पडलेला होता हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे फायनली। आजपासून झालेला आहे निर्णय लागू आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिले आदेश आणि महिलांच्या योजनेसंदर्भातला, लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा मोठा निर्णय। तर पहा, नेमका निर्णय आपण जाणून घेऊया। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी 2025 महिलांची यादी। लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिला 2025, लाभार्थी महिलांची संख्या कमी। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती जाहीर केली। तर पहा, आजपासून घेण्यात आलेला निर्णय म्हणजे आजच्या तारखेपासून दिनांक 5 फेब्रुवारीपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या महिला ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या घरी आता पडताळणी करण्यासाठी व्यक्ती येणार आहेत, माणसं येणार आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। पहा, आजपासून घरोघरी पडताळणी होणार आहे। मग पडताळणी कशाची होणार आहे, लाडकी बहीण योजनेच्या निकषांची होणार आहे का, लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन बदल झालेला आहे का? अगोदर पहा, निकष कोणते आहेत हेही बऱ्याच महिलांना माहीत नाही। लाडकी बहीण योजनेसाठी निकष कोणते होते, तर पहा, पहिला सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये असावं। बेसिक पहिला निकष होता।
त्यानंतर दुसरा निकष म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य जो आहे तो आयकर भरणारा नसावा, आयकर दाता नसावा, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसणार तरच तुम्ही पात्र असाल. पहा, जर घरामध्ये कुणी टॅक्स भरणारा व्यक्ती असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नव्हता. त्यानंतरचा महत्त्वाचा तिसरा निकष म्हणजे 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील, म्हणजे तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र असणार. तिसरा महत्त्वाचा निकष होता. आणि त्यानंतर चौथा निकष. 4 निकष महत्त्वाचे, त्यापैकी शेवटचा निकष म्हणजे लाडक्या बहिणींचे जे आहे ते पहा. या अगोदर बऱ्याच महिला ज्या होत्या त्या इतर योजनांचा लाभ घेत होत्या. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला तुम्ही नसावा. 1,500 पेक्षा जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र होता. पण पहा, जर संजय गांधी योजनेसारख्या अनेक ज्या योजना आहेत ज्यामध्ये 1,500च्या वरती लाभ आहे तर त्यासाठी तुम्ही अपात्र होता. पण जर 1,500च्या आतमध्ये लाभ असेल तर मात्र तुम्ही पात्र असणार. पण पहा, यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या योजनेमध्ये 1,000 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपयेच तुम्हाला मिळतील. 500 रुपये का, तर ते 1,000 आणि हे 500 या ठिकाणी 1,500 तुम्हाला मिळाले. लाडकी बहीण योजना मिळून 2 योजनांचा तुम्ही लाभ घेतला. पण जर 1,500च्या वरचा निकष असेल तर मात्र तुम्ही पात्र नव्हता. आता 2100 रुपये मिळत आहेत लाडक्या बहिणींना. मग तुम्हाला अगोदर 1,000 मिळत होते इतर योजनांचे, लाडकी बहीण योजना सोडता जर दुसऱ्या योजनेचे 1,000 मिळत होते तर तुम्हाला आता 500 रुपये मिळतील का, तर नाही, तुम्हाला 1,100 रुपये मिळतील. दुसऱ्या योजनेचे 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 1,100 रुपये. हे कधी मिळणार, तर लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्याच्या नंतर. पहा, आजपासून कशाची चौकशी होत आहे किंवा कशाची पडताळणी होत आहे घरोघरी जाऊन, तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली आहे. आणि यामध्ये तुमच्या घरी व्यक्ती येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तुम्ही तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही हे तपासण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून पावलं उचलली गेली आहेत. घरोघरी जाऊन चौकशी सुरू आहे. घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे की खरंच तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, आणि जर असेल तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहा अपात्र करण्यात येणार आहे. स्वतः ऑफिशियल माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांनी. ही खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बनतंच. आता फेब्रुवारीचा हप्ता फायनली पहा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 20 तारखेनंतर मिळणार आहे. 20 तारखेनंतर हे पैसे मिळणार आहेत. 28चा महिना आहे फेब्रुवारी आणि 20 तारखेनंतर 20 ते 28 दरम्यान हा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. 1,500 का 2,100 रुपये, तर तूर्त आता तुम्हाला सध्या जे आहे ते 1,500च मिळणार आहेत. मार्च महिन्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये 2,100 रुपये मिळतील नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर. त्या अगोदर या योजनेसंदर्भात कोणताही बदल झाला, कोणतीही महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून जारी केली तर ती तुम्हाला पाहण्यास मिळणारच आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर अगदी छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.